कथा नगरी. तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे 2 मांजरांची आणि एक चलाख माकडाची. चला मग बघूया काय बोध मिळतो ह्या गोष्टीतून. एके दिवशी एका शांत गावाजवळच्या रस्त्यावर 2 मांजरी फिरत होत्या. दोघेही खूप भुकेल्या होत्या आणि काहीतरी खायला मिळेल का याच्या शोधात इकडे तिकडे फिरत होत्या. तेवढ्यात त्यांना रस्त्याच्या कडेला एक भाकरी दिसली. दोघींच्या डोळ्यात आनंद चमकला. पहिली मांजर पटकन म्हणाली, "अरे वा, ही भाकरी मला आधी दिसली म्हणून ती माझी." दुसरी मांजर लगेच म्हणाली, "नाही, मी ती आधी उचलली म्हणून ती माझी." असं म्हणत दोघींमध्ये वाद सुरू झाला. थोड्याच वेळात वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. दोघीही एकमेकींवर ओरडत होत्या, "ही माझी, नाही, ही माझी." बराच वेळ भांडण चालू राहिलं, पण काहीच निष्कर्ष निघाला नाही. शेवटी पहिली मांजर म्हणाली, "असं भांडून काही उपयोग नाही. आपण कोणाकडे तरी जाऊन ही भाकरी समान वाटून घेऊया." दुसरी मांजरही त्यावर सहमत झाली. इतक्यात तिथून एक चालाख आणि हुशार माकड जात होते. दोन्ही मांजरींनी त्याला थांबवलं आणि सगळी गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, "माकड भाऊ, कृपया आमच्यात ही भाकरी समान वाटून द्या." माकडाने मनात विचार केला, "हे तर माझ्यासाठी चांगली संधी आहे." तो हसत म्हणाला, "ठीक आहे, मी तुमचं काम करतो." माकडाने भाकरीचे 2 तुकडे केले, पण ते तुकडे थोडे असमान होते. माकड म्हणाला, "अरे, हा तुकडा थोडा मोठा आहे, मी तो थोडा कमी करतो." असं म्हणत त्याने मोठ्या तुकड्यातून एक मोठा घास घेतला. आता दुसरा तुकडा मोठा दिसू लागला. मग माकड म्हणाला, "अरे, आता हा तुकडा मोठा झाला, तोही थोडा कमी करतो." असं म्हणत त्याने दुसऱ्या तुकड्यातूनही एक घास घेतला. दोन्ही मांजरी थोड्या चिंतेत पडल्या, पण त्या शांत बसल्या. असं करत करत माकड वारंवार दोन्ही तुकड्यांतून घास घेत राहिला. प्रत्येक वेळी तो म्हणायचा, "हा मोठा आहे, तो कमी करतो." शेवटी भाकरीचा फक्त एक छोटासा तुकडा उरला. माकड हसत म्हणाला, "हा माझ्या मेहनतीचा मोबदला." आणि तो तुकडाही त्याने पटकन खाऊन टाकला. दोन्ही मांजरी हात चोळत बसल्या. त्यांना काहीच मिळाले नाही. आता त्यांना समजले की आपण भांडलो नसतो तर ही भाकरी आपण दोघींनी वाटून खाल्ली असती. पण आता खूप उशीर झाला होता. तर मग मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की आपसात भांडल्याने नेहमी नुकसान होते आणि तिसऱ्याचा फायदा होतो.